वाटलं होतं इथं फक्त आपणच गाववाले असू, पण इथं तर अख्खी झोपडपट्टीच गाव सोडून पळून आली. ज्यांनी ज्यांनी जमिनी ऐकल्या त्यांच्या पुढच्या 7 पिढ्या अशाच पळणार. बळाच्या मायला तुमच्या पळा 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 या बाप लेकासने अजून बी वाटतं या की जमिनी यांच्याच आहे ती. हे रेडे गावचा पाटील ना तू? आणि साधे सुधे पाटील नाही, बाप त्यांची जमीन विकून खाल्लेला पाटील. पुन्हा इथं दिसलात ना तर घोडे लावीन एकेकाला. तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू, बैल नांगरा सकाळ. अरे कळलंच नाही गुन्हा केलाय कुणी तर गुन्हा करायचा कशाला? तिकडं आमच्या परवानगी शिवाय आम्ही मुळशीत आंबा पिकू देत नाही. मित्तलला जमीन विकू देऊ का? MIDC IT पार्क हिल स्टेशन हे कुठे होतं? शेतकऱ्याच्या शेतात ना. आमच्या जमिनी म्हणजे काही विकाऊ वाटल्या का? घेतले पैसे आणि आला उडायला. या IT पार्कचा बाप मी आहे मी. कधीतरी याला नागडा करून मारला पाहिजे. एकदा कोर्टात विटनेस बॉक्स मध्ये माझ्या समोर उभे राहा. नागडा न करताही एन्काउंटर कसा करायचा हे तुम्हाला शिकवतो. ही जनावरं अशी कितीही पिसाळल्यासारखी वागली तरी यांना गोळ्या घालायची परमिशन आपल्याला नाही, कारण सरकारनं आपल्या रिव्हॉल्वर मध्ये गोळ्याच उलट्या भरल्या. चाप ओढला तरी आपल्यातच. हमाली बिमाली बंद आजपासून. अख्खा मार्केट आता आपलं आहे. तुझं पणेवरचं माझं आहे. बाप जातीची शेती कोण कमावलेलं आता मरेपर्यंत पाठीवर मिरवणार एखाद्या दागिन्यासारखं. शेती ऐकायची नसती हो, शेती राखायची असते. मला नाही वाटत हे बकासूर सामान्य माणसाला सुखाने जगू देतील. हे बघ वय झालं ना की सगळे बाहेर आम्हाला होतात. प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब. पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं. मग मी प्लॅस्टिक आहे असं समजा साहेब. अप्पा मी ठोकत नाही हो, मी ना तोडतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. मेल्यावर पण मारत राहा. परत आपल्या जमिनी घ्यायची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. काय